युद्ध काळात शस्त्रांना धार करणारा एक योद्धा वृंदानी पाहिला सुद्धा. या काळातही घरी नळी वायू अर्थात पाईप गॅस असल्यानं मी गरबा करून गरबा श्रीमंत असल्याची घोषणा केली. नाही, गॅस आहे पण घरामध्ये तेलाची विहीर नाही ना, त्याच्यामुळे तेलाचा ओघळ मात्र पुसून घेतला. कुकर पुष्पासारखा तिरका करून तेलाची कोपरा मीटिंग भरवली. या मीटिंगला मोहरी, जिरं, हळद, हिंग आलं आणि कडीपत्त्याला पत्ता दाखवून मी जॉगिंगला गेलो. जॉगिंग वरून आलो थकून म्हणून ठेचला लसूण ठेचणी यंत्राला लागलेला लसूण पुसून घेतला. खिचडी मुगाची करताना डाळ आणि तांदूळ भिजू द्या, थोडं पाणी बी घ्या ना टाकून न खिचडी शिजू द्या. ने आता તમે ગુજરાતી કઢી કરવાનું શીખવાનું છું. તમે પાતેલા માટે દહીં કાઢून घेऊ છે. એને ગુજરાતી માણસ કसा ढवळाढवळ કરે છે ને तशी ढवळाढवळ तुम्ही दही માટે करून घेऊ छे. असं गुजराती ऐकून कोणी बेसन्न करून मारण्याआधी बेसन्न दह्यात मिक्स करून घे बे. मग तुप तुप घे मोहरीची फोडणी, लवंग, मेथी, हिंग, जिरे, मग मिरची आणि कढीपत्ता टाकून आय एम जॉगिंग असं म्हणून जॉगिंग करून या. दही बेसनाच्या मिश्रणासोबत फोडणीची जमेल जोडी, तेव्हाच बनेल कढी. त्याची वाढावी गोडी म्हणून साखर टाकावी थोडी. गुजरातच्याच गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केल्यामुळे गुजराती कढीमध्ये मीठ कंपल्सरी आहे. ही कढी आधी आई बाबांना खायला द्या. सध्या त्यांचं गुजराती माणसावर विशेष प्रेम असल्यानं ते कौतुक करतीलच. बाबा तर एकही घास न खाता कौतुक करतील, नंतर एक घोट घेऊन ओव्हर ऍक्टिंग करतील. पण तुम्ही त्यांच्या अभिनयाचं कौतुकच करा, कारण प्रॉपर्टी अजून त्यांच्या नावावर आहे. चाणाक्ष बायको पावभाजी मागवेल पण तिलाही प्रॉपर्टीचं आमिष दाखवून कढी खिचडी खायला प्रवृत्त करा. उचित मानधन मिळाल्यानं कढी खिचडी आवडल्याचा ती अभिनय करेल. अशा पद्धतीने तयार केलेली गुजराती कढी भुरके मारत खा, मौजच येईल. खाल्ल्यानंतर शतपावलीसाठी मांजरीला पाठवा आणि लेकीला आजी आजोबांकडे सोपून तुम्ही निद्रा देवीची साधना करा.